मॉर्निंग मित्रांनो, आजची आपली राईड होणार आहे ना मासेजला. तर आपले काहीतरी मला वाटतं 5 की 6 बाईक आहेत टोटल. सगळेजण निघालेत, बाकीचे सगळे मागे थांबलेत. आणि बाय मिस्टेकली वाटतं आम्ही पुढे आलो, ते सगळे मागे थांबले. आता आम्ही पण पुढे कुठेतरी जाऊन थांबतो नाश्ता करत, तोपर्यंत ते लोक येतील. नंतर मग सगळ्यांना इंट्रोड्यूस करू एकत्र. आता आपण ऑलमोस्ट मला वाटतं भिवंडी क्रॉस करून नाशिक रोडला आलो आहे. सगळेजण थांबलो इकडे, गाड्या लावल्यात. अजून बाकीचे जण यायचे आहेत. त्याच्या बहुतेक नाश्ता करू आणि मग डायरेक्ट नॉनस्टॉप माळशेज. बाकी पण येतात पब्लिक. बघा काय मजा झाली आहे. गाडीवरती झोपलेच सगळेजण अक्षरशः. परत मस्तपैकी झोपलेच नाही गाडीवरती. यावंच लागतंय. नाक करते काय, यावंच लागतंय. भाई लोग फुल एंजॉय झाला यार. चला रे पेट्रोल संपलं. पेट्रोल बाकीच्या गाड्या समोर लावल्यात. काय करू मी वॉकिंगचा व्हिडिओ काढ फक्त. स्लो मोशन आहे त्याच्यात. लास्ट ऑप्शन आहे, लास्ट सर्व तिकडे. चल तुझ्या गाडीसोबत एक फोटो काढू. हे काढ रे याचा फोटो. गाड्या इथे मस्तपैकी लावल्यात. तो समोरच्या पॅचमध्ये माझी गाडी पडली. आता फुटेज मला भेटेल की नाही माहिती नाही माझं गाडीचं. तो देईल की नाही माहिती नाही. तो एक ब्लॉगर आणि तो को कॅमेरामॅन ते फुटेज देतील याची काही गॅरंटी नाही आहे. आणि हा पण नाही देत. फुटेज खाऊन फुटेज भेटेल. हा पण देत नाही फुटेज. तो एक आहे, तो देतो आणि तो लगेच मागून पण घेतो. तो कर्ज ठेवत नाही. चला निघायचं का? परत तिथे जाऊन बघू, न पडता गाडी क्रॉस होते का ट्राय करू. तर आत्ताच आम्ही ना तिकडून मस्त एकदम मजा करून आलो आहे. एकदम एन्जॉय करून. हे बघताय वरती हे सगळे आपली गँग आहे. आणि त्या वरती 4 व्हीलर लागले ना, तिकडून पुढे खाली उतरायला आहे. तिकडे उतरून मस्त की एन्जॉय करून आलो आहे. दोघं आम्ही पडलो, बाकीचे व्यवस्थित आहे. आणि ते एव्हेंजर आहे ना, ते सारखी बंद होते. तो एक प्रॉब्लेम आहे. बाकी एकदम मस्त असा ग्रीन एकदम आणि पावसाचं वातावरण झालेला रोड आहे. आणि या म्हशी या बाळूसारख्या दिसतात थोड्याफार. मित्रांनो, आता ना मी एका प्लेसला थांबलो आहे. प्लेस बघून एवढा मस्त प्लेस आहे ना, एकदम क्लास. एकदम पूर्ण निळं पाणी मस्त असं. एकदा बघून घ्या पूर्णपणे. एवढी शांतता आहे ना इकडे, मस्त प्लेस आहे. आपण इथून निघतोय. आडवा घ्यायचा, आडवा अँगल चुकलाय. मोबाईल फिरवायला लागेल असा. मोबाईल असा होता, आता असा फिरवलाय. आता आपला ब्लॉग चालू झालाय. आता आपण निघालोय. तर बाकीचे लोक जातील मुंबईला आणि आम्ही 3 जण जाणार. आला लाईव्ह आहे. आम्ही 3 जण जाणार पुण्याला. ह्याच्या घरी स्टे करणार रात्री. आणि त्याच्यानंतर सकाळी बघू मग कुठे जायचं, काय जायचं ते उद्याच्या उद्या हे करू. हा कृष्णाचा बोलला, असं कृष्ण असं बोलला. कृष्णाचा हा आमचा कृष्णा बोराडे. त्याला मुलगी बघणे आहे. बाजारात बैल विकणे आहे. बघा कोण असेल ओळखीमध्ये तर कृपया सांगा. संपर्क साधावे. बघून लगेच फायनल करते. वय 31 राहणार पुणे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला आहे ना 2nd डे कृष्णाच्या गावचा. आणि आपण चाललो आज नदीवरती आंघोळ करायला. आणि विदाऊट चप्पल. हे बघा मातीतून. अरे बाबा मस्त. हे सोयाबीनची शेती आहे पूर्ण. हे दोघं चाललेत पुढे.
आंघोळ वगैरे केलेली नाही आहे. स्पेसिफिकली आंघोळ करायलाच चाललो आता. प्लॅन होता की विहिरीवरती आंघोळ करायचा, पण विहिरीला पाणी जर जास्त असेल तर विहिरीवरती न करता आम्ही डायरेक्ट नदीवरती आंघोळ करायला जाऊ. एकदम मस्त असं वातावरण आहे. बघा ना, पावसाचं पूर्ण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे चारी साईडला, आणि पूर्ण ही शेती आहे बाजूला, आणि मधून असा रोड गेलाय. चला बघू आता नदीपर्यंत जायचा रस्ता कसा आहे आपला, आणि किती मजा येते ती. त्याच्याकडे जे लोबर्ड आहेत ना त्याची स्टोरी सांगतोय. दुसऱ्या वर्षी इकडं ना हे होतं, बाजरी होती, बाजरीची आतमध्ये होती. ती दिसली कशी, सकाळी काय झालं, आमच्या पाठचा पोरगा होता बघा, तो पोरगा घरी सांगा, तो पोरगा इथं आंघोळीला आला. इकडे विहीर होती यांची, आंघोळीला आल्यानंतर त्याने चिमणी बघितली. तर पोरं बघतात ना पिवळ्या चिमणी सेम आहे का, तो घरी सांगायला लालू तुमची चिमणी तिकडे नाही का. म्हटलं बारक्या पोराला काय कळतंय ना कुठली चिमणी कुठलं नाही. व्ह्यू बघा ना यार, काय मस्त वाटतं ना. बघू नाही आम्ही मस्त शेती, उठून पळायला शेतीच्या मधून हा रस्ता, आणि पायाची अवस्था बघा. आई तिकडे सावली पळत तिकडे नाश्ता करत होता. बघतो तर आमची चिमणी नाही का, खूप एवढी हाड होती नाही का, ती खाली बसलेली. तिला गेलो पकडत पण ती गेली पण नाही. आतमध्ये कसं कळालं की आतमध्ये बसली? अरे मग पण इकडे बसलेली रे, अशी झाडं होती इकडे बसलेली, थोडी जागा होती इकडे बसलेली नाही का. त्याने बघितली म्हटलं ती आतमध्ये थोडी गेलाय, तो झाड दिसलं ना त्याला, उचलली आणि मग घरी नेली. तीच होती चिमणी. हा, इथं चिमणी उडून गेलेली, रिटर्न येऊन भेटली. तुझी चिमणी उडाली भूर, पण परत भेटली. तो त्याचा वडील होता ना त्याचा पुढे तो बघा काय भारी रोड आहे, एकदम मस्त असा पूर्ण चिखल, आणि लोकांच्या शेतातून चाललोय आम्ही मस्त माती तुडवत. तुम्हाला वाट कशी नाही? मग तिथनं चल ना. लोकांच्या पाटातून चाललोय आम्ही. अरे बाबा, हे बघा पाय बघा माझे, खतरनाक. पायाला अशी पूर्ण चप्पल तयार झाली मातीची. हे बघा, ऊस आहे का? पूर्ण काटे आहेत बघा. आईच्या गावात, अरे बाबा, पूर्ण पायांची वाट लागलेली. अक्षरशः पूर्ण माती अंगावरती उडते, पण बाळूच्या काहीच नाही लागले पायाला, कारण बाळूला शेतातून चालता येतं असं तो बोललाय. तो प्रोफेशनल आहे. तो लॉकडाऊनमध्ये गावी राहिल्यामुळे त्याने खूप काय काय गावी केले लॉकडाऊनमध्ये, त्यामुळे तो प्रोफेशनल झालाय. नदीचा आवाज बघा तुम्हाला येत असेल, थोडं मी शांत राहतो म्हणजे तुम्हाला येईल आवाज नदीचा. किती आवाज येईल बघा नदीचा, एकदम जोरदार आवाज येतोय. आणि फायनली आपण नदीचे ते पोचलोय. पाणी थोडंसं कमी वाटतं, पण बऱ्यापैकी आहे, आंघोळ करण्यासाठी तरी आहे पाणी. बघा ना, मस्त असं पाणी दिसत नाहीये पण कॅमेऱ्यामध्ये, तुम्हाला पुढे जाऊन दिसेल पाणी. कमी आहे आता ऍडजस्ट केलं. तिकडे यायचं. सुसू करायची, करू काय? सुसू इथे नसते, पाण्यात नसते करायची. पाण्यात गेल्यावर येईल बाहेर. हो, आता पाण्यात कर ना. नदीच्या इथे आलोय, पाणी थोडंसं कमी आहे, मागून येते पूर्ण पाणी, थोडंसं कमी पाणी आहे. पुढे जास्त आहे वाटतं पाणी, बघतो आता पुढे. तिथे थोडंसं पाणी असं म्हणजे बसून आंघोळ करण्यासाठी असेल,
मस्तपैकी बसून आंघोळ करू. आणि दगडावरती शेवाळ असल्यामुळे खूप हळू चालावं लागतं, एकदम हळूहळू. आता इथे बघा तुम्ही पाणी बघून, दगडांची अवस्था बघा ना, पाणी जाऊन जाऊन वर्षानुवर्ष दगडांना प्रॉपर असा शेप आलाय पाण्याचा. अजून काय पाहिजे? जास्त पाणी पाहिजे हे तिकडे बघा मस्त एक्स्ट्रा असं पाणी वाहतंय. जास्त पाहिजे तिकडे अजून जास्त पाहिजे तिकडे जावा. इथे पाणी खूप आहे मस्तपैकी, ते खाली पडते साठलेलं पाणी. आता मस्तपैकी एखादा प्लेस बघून तिथे आंघोळ करायला सुरुवात करूया. थोडंसं शेवाळ आहे त्यामुळे एकदम आरामात जावं लागते. हळूहळू यायला लागेल, हळूहळू 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 हळूहळू. आणि मस्त असं पाणी आहे. आता इथे बसून एकदम चिल्ड अशी आंघोळ करायची. थोडंसं पोटपीठ दिसलं आमचं तर थोडं इग्नोर करा, कारण काल खूप खाल्लेलं आहे उपवास असल्यामुळे. करतोय मस्त आंघोळ करतोय. आणि आता पाऊस चालू झालाय नदीवरती. हे बघा दोन आंघोळ करतात. आताच बाहेर आलोय मी. मस्त असं वातावरण झालं एकदम पावसाचं, आणि त्यामध्ये नदीवरती आंघोळ. एक एक्सपिरियन्सच खतरनाक आहे. मस्त असा एक्सपिरियन्स आहे, फुल मजा येते. पाऊस चालू झाला आहे त्यामुळे आता आम्हाला लवकर निघायचं आहे. आता खूप भूक लागली आहे. आता जाऊन मस्तपैकी नाश्ता करायचा आणि मंदिरात जायचं. मस्त ना आंघोळ करून परत चिखलातून जायचा प्रवास चालू केलाय घरी. बहुतेक असं वाटतंय की आता आंघोळ करून झाली, आता परत घरी जाऊन एकदा आंघोळ करावी लागणार आहे. मस्त असा व्ह्यू आहे बघा ना, सिनिक व्ह्यू एकदम. आणि सप्ताह चालू असल्यामुळे तुम्हाला कीर्तनाचा आवाज पण येत राहील कंटिन्युअसली बॅकग्राऊंडला प्रत्येक व्हिडिओमध्ये. कारण मंदिर आहे ते कृष्णाच्या घराच्या समोरच आहे. आणि आज गोपाळकाल्याचं कीर्तन आहे. आणि जो राहुल म्हणून जो आहे ना, जो तुम्ही बघितला असाल आता ब्लॉगमध्ये, तो त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तो आमच्यासमोर ब्लॉक करायला लाचतो. तो गपचूप असं मागून मागून येऊन ब्लॉक करतो. राहुल द पत्रकार ब्लॉगर. त्याचं इकडे गावामध्ये त्याला भरपूर लोकांनी असं नाव ठेवलं की ही इज अ वन अँड ओनली पत्रकार परिषद, वन अँड ओनली पत्रकार परिषद माणूस. काय अवस्था आहे बघा आमची. हे बघा कुठून आलोय बघा. इथं पण बोर आहे का? बोर आता आम्ही आंघोळ करून आता चाललोय कृष्णाच्या घरी. पुन्हा जाऊन नाश्ता करणार, मग तिथून पुढे मंदिरात जाऊ. सप्ताहाचं कीर्तन आहे आणि काला आहे. ते झाल्यानंतर मग आम्ही बघू कुठे फिरायला जायचं किंवा कुठे जायचं ते विचार करतो. मजा आली खूप. चला आता आपण
अरे चला आता हे खूप होते सारखं असं मला वाटतंय ब्लॉग मध्ये की चला आता करून खूप होते. आता आम्ही निघालोय कीर्तनाला, कारण फक्त जेवायला जाणं बरं वाटत नाही, त्यामुळे थोडं वेळ कीर्तनाला पण बसतो. कीर्तन वगैरे झाल्यानंतर मग जेवण आहे, जेवण वगैरे मग त्यानंतर मग आम्ही थोडंफार फिरायला जाऊ कुठेतरी. मग बघू आता निघतो कीर्तनाला. आणि आमदार साहेब येणार आहेत, तर जर झालं तर आपण आमदारांसोबत या पत्रकारांची भेट घालून देऊ आणि त्यांचं थोडंसं असं पत्रकारांशी संवाद होईल. आणि त्यानंतर आमदार साहेबांचं जे पण काय स्वागत असेल ते गावचे मुख्य जे असतील ते करतील. आणि पत्रकार ते सगळं शूट करून एक असा ब्लॉग बनवतील त्याचा. पत्र बनवतील. मंदिर बघू शकतो तुम्ही, मंदिर दाखवतो तुम्हाला. मी अर्थात त्यांच्या सप्त्यात होतो अण्णा. आणि आपल्या गाडं लागलं. निघालोय आपण शेतामध्ये थोडा फेरफटका मारायचा आहे. आणि सीताफळ आणि पपई ह्या दोघांपैकी जे काय भेटेल ते घेऊन यायचे. आणि हा जो आहे ना, हा सफरचंद घेऊन येणार आहे तिकडून. सकाळपासून त्याचं तेच चाललंय की सफरचंद आणायला जायचे. आता आम्ही डायरेक्ट शिमल्यामध्ये चाललोय सफरचंद आणायला. वाट बघा ना किती भारी. ते भाई मित्रांनो कसली घनदाट झाडी आहे. आणि या झाडीतून आम्ही आता शेतात चाललोय. बघा पायाखाली बघत जावं लागतंय. रस्ता नाही आहे एवढा आणि पूर्ण दव पडल्यामुळे ना पूर्ण झाडं ओली झालेली आहेत आणि त्यातून चालत जावं लागते पूर्ण. इकडून आलोय आता आम्ही. असला व्ह्यू आहे एकदम मस्त आणि भल्ली मोठी झाडं. आपण सीताफळ काढायला आलोय आणि सीताफळ काढतोय. सीताफळ समोर ना किती मोठा पिकलेला आहे तो. अरे हे पण काढू शकतो ना, हे पण पिकलेले आहे ना. हे बघ हे बाळू काय नाही काढू शकतो. हे बघ आता हे मी काढतोय. मी तो घ्यायचं पिशव्या भरायच्या आपल्याला. मग कसलं मस्त सीताफळ आहे. चालू हात देऊ का तुला? हे असं ओपन झालेलं असलं पाहिजे सर्व, तर ते पिकतं लवकर. म्हणजे ऑलमोस्ट पिकलं आहे हे. उद्यामध्ये वगैरे पिकेल हे. तर असं पाहिजे सीताफळ काढायला. फसवलं काय? हा व्हिडिओ तुझ्या घरात त्यांना दाखवतो. हे बघा केवढं मोठं सीताफळ आहे. फळ बघा केवढे. हे नाही बोला तरी पाव किलोच्या आसपास असेल एक फळ आणि पूर्ण ओपन झालेलं आहे. ते 0.6 मध्ये म्हणून दिसत नाही एवढं मोठं, पण आहे. संदर्भ लावलाय का मी स्पष्टीकरण द्यायला? असा कलर आजपर्यंत भेटेल, आजपर्यंत म्हणजे कंटिन्यू भेटेल. हे बघा मुंबईला गेले कलर चेंज, मुंबईला ते काळे पडतात पण आतमध्ये तसं राहतं. हा बघा किती मेहनत घेतोय. हा झाडावरती चढलाय आणि हे करतोय. हा लालकृष्ण अडवाणी. मस्तपैकी भाताची पूर्ण शेती आहे. मस्तपैकी ती बाजूचे तिकडचं शेत दिसतंय ना, ते आहे यांचं कृष्णाचं भात. एवढं सीताफळ एवढं कुठे? हे बघ फक्त खाल्लंय आणि त्याची साईज बघ फक्त. हे दिसतंय काय बघ इकडे दिसतंय. अरे बाबा अर्ध खाल्ले खालून. एवढं मोठं सीताफळ. वाळू कुठे यायला वाळू? ते खाल्लेली आहेत रे मोठी मोठी. वाळू खूप मोठी मोठी सीताफळ आहेत. सीताफळ एवढं हे पक्षी लगेच समजतं त्यांना. नाही बघ बघ साईज बघ. ते बघ दिसतंय का ते? तेव्हा तिथे वरती खाल्लेलं. दिसतंय का? हा मधल्या देठाच्या लेफ्ट अँड राईटला खाल्लेलं आहे. केवढं मोठं सीताफळ आहे ते. ते तिथं आहे पण शेंड्याला आहे. जाऊ दे. कुठे आहे? ते समोरच. खाल्लेलं आहे की नाही न खाल्लेलं आहे. ते शेंड्यावर. पडून खाली चिक्कल आहे. दलदल आहे की नाही माहिती नाही, चिक्कल आहे ते. दलदल असणार ना. असं वातावरण आहे बघा यार. तुम्ही ते आंबे केवढं मोठं आहे फळ
आणि हे ओपन झालंय पूर्ण, म्हणजे हे पिकलेलं आहे ऑलमोस्ट. पिकलेले तर ते सगळेच ते दिलेत ते. त्याला फक्त ते इतकं फुगलंय की त्याला जागा नाही भेटली पसरायला. त्याच्या ब्लॉग मध्ये काय बोलतो? हा बोलतोय हा. मस्त आहे फळ. अशीच जमा करत करत आम्ही पूर्ण असंच जमा करत करत पूर्ण असं शेत फिरायचं, त्या समोरच्या डोंगरापर्यंत जायचे. लालू हे काय आहे? जेवढी सीताफळ मिळतील तेवढी जमा करायची आहेत. लालू जाताना कसं घेऊन जायचं माहिती नाही, पण जमा करायची आहेत. ही दोस्ती तुटायची ना. कुठं आहे मोठा डोळस? मित्रांनो आता आपण सीताफळ पूर्ण जमा करत करत आलो आता इथपर्यंत. ही एवढी पिशवी भरली आहे सीताफळनी, ही वाली. किती वेळ लागतो? आणि 3 पिशव्या पूर्ण भरून आम्ही निघतोय लगेच. हे दोघं जण शोधत आहेत कितपर्यंत, म्हणजे एक 5-5:30पर्यंत टाईम आहे आपल्याला. 5-5:30पर्यंत किती सफरचंद नाही सीताफळ, किती सीताफळ मिळतात बघू. आणि त्यानंतर मग जेवढी जमा होतील तेवढी बघून निघू. हे बघा ना, हे दोघं जण फिरत आहेत जमा करत. जेवढी जास्त होतील तेवढी घेऊन जा. वजन खूप आहे, खूप हेवी आहे.